आज 15/2/2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, आत्मारूपी दिव्यामध्ये योगरूपी तेल म्हणजे घृत टाका, तर आत्मा शक्तिशाली होऊन जाईल. प्रश्न आहे, आत्मारूपी बॅटरीमध्ये शक्ती भरण्याचा आधार काय आहे? उत्तर, आत्मारूपी बॅटरीमध्ये शक्ती भरण्यासाठी बुद्धियोगाचे बळ पाहिजे. जेव्हा बुद्धियोग बळाने सर्व शक्तिवान बाबांची आठवण करणार, तेव्हाच बॅटरी भरेल, म्हणजे चार्ज होईल. जोपर्यंत बॅटरीमध्ये शक्ती नाही, तोपर्यंत ज्ञानाची धारणा सुद्धा होऊ शकत नाही. आत्म्यामध्ये संपूर्ण प्रकाश येण्यासाठी वेळ लागतो. आठवण करत करत संपूर्ण प्रकाश येतो. गीत आहे, रात के राही थक मत जाना, म्हणजे हे रात्रीच्या प्रवाशांनो, थकून जाऊ नका. ओम शांती. मुलांनी गाण्याचा अर्थ तर ऐकला की तुम्ही मुलं आता दिवसामध्ये जाण्याचा पुरुषार्थ करत आहात. नव्या दुनियेमध्ये तर प्रकाशच प्रकाश आहे, जुन्या दुनियेमध्ये अंधारच अंधार आहे. ही ब्रह्माची अंधारी रात्र आहे. तुम्ही आता दिवसामध्ये जात आहात. बाबा मुलांना म्हणतात की हा बुद्धीचा योग लावता लावता थकून जाऊ नका. तुम्ही जेवढी आठवण करणार तेवढा प्रकाश वाढत जाईल. आत्मारूपी दिव्याची ज्योत जी कमजोर झाली आहे, ती ज्योत कमी जास्त प्रज्वलित होते, म्हणजे येत जात राहते. जसे त्या लाईटमध्ये लगेच करंट येतो, परंतु आत्म्यामध्ये संपूर्ण प्रकाश येण्यासाठी वेळ लागतो. शेवटपर्यंत संपूर्ण प्रकाश येईल, म्हणजे आत्मा प्रकाशमान होईल. ह्यासाठी बाबांची आठवण करत राहायची आहे. जसे मोटरची बॅटरी पण पूर्ण रात्र भरत राहते, तशीच ही पण मोटर आहे. यामधील तेल समाप्त झाले आहे किंवा शक्ती कमी झाली आहे. बाबांना पॉवरफुल म्हणजे शक्ती संपन्न, सर्व शक्तिवान म्हटले जाते. ह्या बॅटरीमध्ये बुद्धियोग बळाशिवाय शक्ती येऊ शकत नाही. सर्व शक्तिवान बाबांची आठवण केल्यावरच बॅटरी भरत राहते. बॅटरी भरल्याशिवाय म्हणजे चार्ज झाल्याशिवाय ज्ञान धारण होऊ शकत नाही. सतत बाबा म्हणतात, माझी आठवण करा आणि वारसा घ्या. मन मना भव ही किती सहज गोष्ट आहे. मनुष्य तर राम रामचा जाप करत राहतात आणि रामराज्याची इच्छा पण ठेवतात, परंतु असे राम राम जपल्याने रामराज्य तर येणार नाही. गंगेच्या काठावर बसून असे राम राम तर जन्मोजन्मी खूप करत आले. हे कोणालाच माहीत नाही की रामराज्य कोणाला म्हटले जाते. जरूर रामच रामराज्य बनवतील ना. त्यांच्या बुद्धीमध्ये सीताराम असणारे राज्य आले आहे. आता त्या रामराज्यामध्ये तर रामालाच विश्रांती नव्हती. रामराजाच्या स्त्रीचे म्हणजे पत्नीचेच अपहरण झाले, तर मग प्रजेचे काय हाल होतील. इथे पण राजांच्या पत्नींचे कधी अपहरण होत नाही. हे लोक मग राम सीतेसाठी असे म्हणतात. ह्या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. खरे तर राम परमपिता परमात्म्याला म्हटले जाते. जसे गायन पण आहे, तुम्ही माता पिता आम्ही तुमचे बालक. आता माता पिता कोण आहेत ज्यांच्यासाठी हे गायन करतात? एक तर लौकिक मातपिता आहेत, त्यांची तर अशी महिमा करणार नाही. जरूर दुसरे कोणी परमपिता आहेत, तर मातासुद्धा जरूर पाहिजे, म्हणजे गायन पारलौकिक मातपित्याचे आहे. मग विचारतात की रचयिता कोण आहे, तर लगेच म्हणतील ईश्वर पिता. तर ह्यामुळे सिद्ध होते की माता पिता आहेत. ह्यावेळीच 2 मातपिता असतात. सतयुगामध्ये फक्त एकच मातपिता असतात. लौकिक मातपिता असूनही इथे गायन करतात,
तुम्ही मातपिता, तर ह्यावेळी आम्हा मुलांना बाबांकडून भरपूर सुख मिळते व त्यानंतर पुन्हा एकच मातपिता असतात. पारलौकिक मातपित्याद्वारे सतयुगामध्ये प्रारब्धाच्या रूपात भरपूर सुखाची प्राप्ती होते. त्यास माता पित्याचे गायन आहे. तरी सुद्धा अशा बाबांची आठवण करण्यास मुलं विसरून जातात. तुम्हा मुलांना सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे की बाबा आले आहेत. नेहमी शिव बाबा आणि ब्रह्मा बाबा असे म्हणतात. प्रजापित्याचे नाव तर प्रसिद्ध आहे, शिव बाबा, ब्रह्मा बाबा. एक आहेत लौकिक बाबा आणि ते पारलौकिक परमपिता. मग ते मातपिता कसे बनतात ह्या खूप गुह्य गोष्टी आहेत. कोणी पण आले तर पहिले हे विचारा की परमपिता परमात्म्यासोबत तुमचे काय नाते आहे. प्रजापिता तुमचे कोण लागतात. जसे जगदंबा पण गुप्त आहे तर हे ब्रह्मा पण गुप्त आहेत. हे ब्रह्मा मोठी माता आहेत. लौकिक बाबांचे तर नाव, रूप, देश, काळ सर्व काही जाणता. आता तुम्ही त्यांना पारलौकिक मातपित्याचे नाव, रूप, देश, काळ आणि कर्तव्य सांगा. मम्माची सुद्धा ही मोठी मम्मा आहे, म्हणजे ब्रह्मा मोठी मम्मा आहे. मोठ्या मम्माद्वारे शिवबाबा मुलांना दत्तक घेतात, तर मातपिता एकत्रित होतात. ह्यांना मातपिता किंवा बाप दादा सुद्धा म्हणतात. कुणाला समजावून सांगण्याची सुद्धा युक्ती असायला हवी. मोठ्या बोर्डवर लिहायला हवे की निराकार परमपिता परमात्म्याची सर्वजण आठवण सुद्धा करतात, परंतु हे जाणत नाहीत की ते मातपिता कसे आहेत. एवढी सुद्धा मनुष्यांची बुद्धी चालत नाही, कारण ह्या खूप विचित्र गोष्टी आहेत जे बाबाच येऊन सांगतात. आत्मा म्हणते हे परमपिता परमात्मा. ते पण आत्माच आहेत, परंतु सुप्रीम आहेत. सुप्रीम म्हणजे परम. ते परमधाम मध्ये राहणारे आहेत. ते स्वतः जन्ममृत्यूच्या चक्रात येत नाहीत, परंतु इथे येऊन आम्हा मुलांना पतित जन्ममृत्यूपासून सोडवतात. पावन जन्ममृत्यूपासून सोडवत नाहीत. पतित आत्म्यांनाच पावन आत्मा बनवतात, म्हणून त्यांना पतित पावन म्हटले जाते. मनुष्य तर राम सीतेचा अर्थ पण समजत नाहीत. खरे तर सर्व भक्त सीता आहेत. आठवण एक साजन परमात्म्याची करतात. बाबा म्हणतात, मुलांनो, ह्यावेळी संपूर्ण दुनियेमध्ये रावणाचे राज्य आहे. फक्त लंकेतच राज्य नाही, रावणाला सुद्धा इथेच जाळतात. लंका तर हिंदुस्थानमध्ये पण नाही, तो तर बौद्धींचा वेगळा खंड आहे. ह्यावेळी संपूर्ण दुनिया रावणाच्या बंधनामध्ये आहे. संपूर्ण दुनियेमध्ये रावणाचे राज्य आहे. अर्धा कल्प रामराज्य आहे आणि अर्धा कल्प रावण राज्य आहे. अर्धा कल्प दिवस आणि अर्धा कल्प रात्र आहे. ह्या सर्व गोष्टी बुद्धीमध्ये ठेवायच्या आहेत. ह्यावेळी तुम्ही रावणावर विजय प्राप्त करता. जे पूर्ण विजय प्राप्त करतील तेच मालक बनतील. सतयुगाच्या सुरुवातीला लक्ष्मी नारायणाचे राज्य होते. त्यांनी ही स्वर्गाची प्रारब्ध कुठून आणि कशी मिळवली. सतयुगामध्ये खूप थोडे मनुष्य असतात, लाखोंच्या अंदाजामध्येच असतील. यमुना नदीच्या किनाऱ्यावर राजधानी असेल, तिथे कोणताही विकार नसणार, म्हणूनच संपूर्ण निर्विकारी म्हटले जाते. मुलं सुद्धा योग बळानेच निर्माण होतात. तिथे रडणे, मारणे असे काहीच होत नाही. परंतु पहिले ह्या गोष्टी सांगायच्या नाहीत. पहिले हीच गोष्ट सांगा की निराकार परमपिता परमात्मा आणि आपण आत्मेसुद्धा परलोकातून येतो, तर तुमचे पारलौकिक परमपिता परमात्म्यासोबत काय संबंध आहे. पहिल्या क्रमांकाची तर हीच गोष्ट आहे. पहिले तर बाबांचा संबंध समजावून सांगा, मग आई आणि वारस्याचा संबंध निघेल. एक अल्फला म्हणजे ईश्वरला विसरून गेल्याने सर्व काही विसरून गेले आहेत. रावणाने सर्वप्रथम ईश्वरालाच विसरायला लावले आहे. मग ईश्वराच्या मदतीने आपण रावणावर विजय प्राप्त करतो.
समजावून सांगण्यासाठी बरेच मुद्दे आहेत. प्रदर्शनीमध्ये मुख्य गोष्ट अल्फची समजवायची आहे. अल्फ नंतर बे म्हणजे बादशाही तर येतेच. ईश्वराला समजले नाही तर काहीच समजले नाही, मग कितीही प्रयत्न करा. परमपिता आहेत तर पित्याकडून वारसा मिळतो. बाबांचा वारसा मिळाला तर वारस्याचे हकदार बनतात. त्रिमूर्तीवर समजावून सांगणे किती सहज आहे. वर बाबा उभे आहेत, खाली लक्ष्मी नारायण वारसा विष्णू उभे आहेत. बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर हा वारसा मिळेल. मुलं म्हणतात, बाबा तुम्ही तर निराकार आहात, मग तुम्ही वारसा कसा देणार? तर बाबा म्हणतात, मुलांनो, मी ह्या ब्रह्माद्वारे वारसा देतो. आता जे येतील त्यांना ह्या गोष्टीवरच समजावून सांगा. मुख्य गोष्टच त्रिमूर्ती आहे. त्रिमूर्ती ब्रह्माचा तर कोणताच अर्थ नाही. मग समजवायचे आहे की हे निराकार शिवबाबा ह्यांनाच ज्ञानाचे सागर म्हटले जाते. मग आहे वारसा. आता बाबा तर निराकार आहेत, तर ह्या लक्ष्मी नारायणला वारसा कसा मिळाला आणि कुठून मिळाला? तुम्ही इथे स्वतःला विष्णुकुमार म्हणू शकत नाही. तुम्ही तर बीके आहात. ब्रह्मापुरी मनुष्यांचीच म्हटली जाते, जिथे खास करून ब्राह्मणच राहतात. सिंधमध्ये सुद्धा ब्रह्मापुरी होती. हे कोणी समजावले? शिवबाबांनी समजावले. नेहमी बाप दादा कंबाईंड म्हटले पाहिजे, म्हणजे एकत्रित म्हणायला हवे. कधी बाबा तर कधी दादा बोलणार. दोन्ही आत्म्यांचे मुख तर एकच आहे ना. जेव्हा ज्यांना बोलायचे असेल तेव्हा ते मुखाचा उपयोग करतील. त्यांना कोणते बंधन तर नाहीच. तर पहिली हीच गोष्ट आहे की ज्ञान सागर गीतेचे भगवंत पिता आहेत. ते म्हणतात, हे ब्रह्मा विष्णू शंकर तर सूक्ष्मवतनवासी देवता आहेत. ब्रह्मा तर मनुष्य आहेत. जेव्हा ते संपूर्ण बनतील तेव्हा त्यांना देवता म्हटले जाईल. हे तपस्या करून पुन्हा असे देवता बनतात. ह्या ब्रह्मा कुमार कुमारींना ईश्वर ब्रह्माद्वारे शिकवतात. चित्रांवर सुद्धा चांगल्या प्रकारे समजवायचे आहे. समजावून सांगणे खूप सहज आहे. हे शिवबाबा आणि हा वारसा. हे शिव तर निराकार आहेत, म्हणून ब्रह्माद्वारे ज्ञान देतात. ब्रह्माद्वारे स्वर्गाची स्थापना होते. तर जरूर असे बनण्यासाठी आत्ताच राजयोग शिकवतात. ही शिवपुरी आणि ही विष्णुपुरी आहे. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, ईश्वर पित्याच्या आठवणीने रावणावर विजय प्राप्त करायची आहे. सर्वांना ईश्वराचा परिचय द्यायचा आहे. दुसरा सारांश, आठवणीच्या यात्रेमध्ये थकायचे नाही. आपल्या बॅटरीला चार्ज करण्यासाठी सर्वशक्तिवान बाबांची आठवण करायची आहे. आजचे वरदान आहे, एक बाबांच्या आठवणीद्वारे एकरस स्थितीचा अनुभव करणारे सार स्वरूप भव. विस्तार आहे, एकरस स्थितीमध्ये राहण्याची सहज विधी एकाचीच आठवण आहे. एक बाबा दुसरे कोणी नाही. जसे बीजामध्ये सर्व काही समावलेले असते, असेच बाबा सुद्धा बीज आहेत, ज्यांच्यामध्ये सर्व संबंधांचा सर्व प्राप्तींचा सार समावलेला आहे. एक बाबांची आठवण करणे म्हणजे सार स्वरूप बनणे. तर एक बाबा दुसरे कोणी नाही ही एकाची आठवण एकरस स्थिती बनवते. जे एक सुखदाता बाबांच्या आठवणीत राहतात त्यांच्याजवळ दुःखाची लाट कधीच येऊ शकत नाही. त्यांना स्वप्नसुद्धा सुखाची, खुशीची, सेवेची आणि बाबांना भेटण्याची येतात. आजचे बोधवाक्य आहे,
श्रेष्ठ आशांचा दीपक जागृत करणारेच खरे कुलदीपक आहेत. ह्यानंतर मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य आहेत. परमात्म्याद्वारे पहिली मिळालेली लॉटरी का जिंकू नये? तुम्ही पहा, बरेच मनुष्य असे समजतात की थोडासा पुरुषार्थ केल्याने आपण स्वर्गामध्ये तरी जरूर येणार. परंतु त्यांनी हा विचार केला पाहिजे की परमात्मा पिता आले आहेत, तर पूर्ण वारसा घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे काम आहे संपूर्ण पुरुषार्थ करून स्कॉलरशिप घेणे. तर पहिल्या क्रमांकाची लॉटरी का जिंकू नये? ह्यालाच म्हणतात विजयमाळेमध्ये येणे. बाकी 2 लाडू पकडून बसले आहेत. येथील हदचे सुख पण घेणार आणि तेथील म्हणजे स्वर्गामधील सुद्धा काहीतरी सुख घेणार. असे विचार करणाऱ्यांना मध्यम आणि कनिष्ठ पुरुषार्थी म्हणणार, सर्वोत्तम पुरुषार्थी म्हणणार नाही. जर बाबा देण्यामध्ये मागे पुढे पाहत नाहीत तर घेणारे का घाबरतात? तेव्हाच तर गुरु नानकांनी म्हटले आहे की परमात्मा दाता आहेत, समर्थ आहेत, परंतु आत्म्यामध्ये घेण्याची ताकद नाही. देणारे दाता आहेत, परंतु घेणारे थकून जातात. तुमच्या मनामध्ये पण येत असेल की आपल्याला असे का वाटत नाही की आपण सुद्धा हे पद घ्यावे? परंतु बघा, बाबा किती मेहनत करतात, तरी सुद्धा माया किती विघ्न आणते. असे का होते? आता मायेचे राज्य समाप्त होणार आहे. मायाने संपूर्ण सार काढून टाकला आहे. तेव्हाच तर परमात्मा येतात, ज्यांच्यामध्ये संपूर्ण रस समावलेला आहे, ज्यांच्याकडून सर्व संबंधांचा रस प्राप्त होतो, म्हणजे सुख मिळते. तेव्हाच तर त्वमेव माताश्च पिता त्वमेव इत्यादी महिमा त्या परमात्म्याची केलेली आहे. तर बलिहारी ह्यावेळेचीच आहे जो असा संबंध झाला आहे. ओम शांती.